तर पवारांनी मला उपमुख्यमंत्री केलं, पण तेव्हा पक्ष फुटला नाही. शरद पवारांच्या मुलाखतीवर भुजबळांनी हे मिश्किल वक्तव्य केलंय. अजित पवारांच्या वेळी पक्ष फुटला, ही परिस्थिती खरं तर समोर आलेली आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. त्याचं ते मत आहे. मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा. काही पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला, ही परिस्थिती आहे. तर अजित पवार, तटकरे, वळसे पाटलांना शिंदे सीएम म्हणून नको होते. ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही अशी त्यांची भूमिका होती, असं म्हणलंय संजय राऊत यांनी. पवारांच्या मुलाखतीनंतर संजय राऊतांनी हा मोठा दावा केलाय. युतीत असताना फडणवीस, महाजन आणि मुनगंटीवारांचा देखील शिंदेंना विरोध असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील. आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती. मुख्यमंत्री पद की बात चल रही थी तो बीजेपी के नेताओं का ये संदेश था, ये मैसेज था, दिल्ली से जो निर्णय होगा वो होगा. मुख्यमंत्री पद शिवसेना को मिले ना मिले वो पार्टी हाईकमान तय, लेकिन अगर ये निर्णय होता है तो हमें एकनाथ शिंदे के हाथ के नीचे हम काम नहीं करेंगे. सरकार या मुख्यमंत्री हम उनको स्वीकार नहीं करेंगे. ये फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, ये सब जो सीनियर नेता बैठे, सबकी भूमिका थी ऐसे जूनियर नेता के हाथ के नीचे हमको काम नहीं करना है, बस. शिंदे तेव्हा कोणालाच नको होते. शिंदे यांचा वकूब नव्हता, शिंदे यांचा अनुभव कमी होता. शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती की ते आमच्याबरोबर नको, त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं. त्यांना कोणताही अनुभव नाही. फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती.